सामाजिक संघटनेने मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेने ज्यांनी आज पाठिंबा दिला ते सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि जमलेले माझ्या बारामतीकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, विश्वकर्माने विश्वाची निर्मिती केली आणि 21व्या शतकातल्या पहिल्या दशकापासून बारामती आणि राज्याची निर्मिती करण्यामध्ये अजितदादांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहील। एका परीने आधुनिक विचाराचा विश्वकर्मा म्हणून दादांची उल्लेख या निमित्ताने केला तर ते काही चुकीचं ठरू शकणार नाही। काल रात्री पार्थ आणि जय बरोबर पुरा बारामती फिरलो आणि बारामती फिरल्याच्या नंतर दादा गेले 28 जानेवारीला, त्यावेळेला जसं छातीवरती दगड बसला तसं काल बारामती फिरल्याच्या नंतर जे बारामतीचं विश्व राज्या आणि देशापुरता नव्हे तर जगभरातलं एक वेगळं शहर म्हणून त्यांनी उभं केलंय, त्याचा आता उद्याची वाटचाल कशा पद्धतीने होणार असं प्रश्नचिन्ह रात्रभर मनामध्ये राहिलं। 28ला झोप लागली नाही, 29ला लागली नाही, पण कालही झोपू शकलो नाही। पण एवढा विश्वास नक्कीच वहिनी मनामध्ये आहे, ज्या अखंडपणाने दादांची साथ आपण सावलीसारखी दिलीत। दादांचा राजकीय संघर्ष असेल, दादांचा वेळेनुरूप लोकांच्या जवळचा संवाद असेल, कुटुंबाला कदाचित कमी वेळ मिळाला नसेल तरी सुद्धा ज्या पद्धतीने आयुष्यभराची साथ आपण त्या ठिकाणी दिलीत, दादांच्या नंतरची बारामती असा विचार कधी बारामतीकरांच्या मनामध्ये आयुष्यामध्ये आला नसेल। ते बारामतीकरांचं दादांचं अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वहिनी साहेब आपल्यावरती आहेच, आपण त्या समर्थपणाने करालच। ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमाने आम्हा सर्वांची विनंती मान्य करून आपण हे सारं काही स्वीकारलं, समजू शकतो प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये नेमक्या काय काय भावना उभ्या राहिल्या असतील, पण त्याच्या पलीकडे जात हे विश्व जे काही उभं दादानी केलेलं आहे त्याचा त्याच पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी ज्या वेळेला येते आणि ती आपण स्वीकारतात, त्यासाठी आपले ऋण व्यक्त करण्यासाठी आमच्या शब्द भांडारात शब्द त्या ठिकाणी नाहीत। पण माझ्या मनामध्ये कालपासूनचा विचार रात्रभर या निमित्ताने एवढाच आला की वहिनी आपण असाल, पार्थ असतील, जय असेल, या सर्वांनाच जी बारामतीची निर्मिती दादानी केलेली आहे ती पुढ्या पद्धतीने टिकवणं, अधिक वाढवणं, दादांच्या स्वप्नातलं बारामती घडवणं, नियतीने कदाचित वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती जबाबदारी दिलेली असेल, पण एक दादांचा निकटचा 40 वर्षाचा सहकारी म्हणून विश्वास व्यक्त करतोय आपण पार्थ आणि जय ही जबाबदारी नेटाने पूर्ण करालच आणि जगातलं एक उत्तम शहर म्हणून बारामतीला नावारूपाला आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या हातून प्रचंड पद्धतीचं योगदान त्या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नसते। कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची ओळख स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, त्यांनी महाराष्ट्राची निर्मिती केली। मराठी भाषिकांना